हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये 32 साईजच्या कटोरी ब्लाऊजची आपण फ्रंट आणि बॅकची 2 व्हिडिओमध्ये कटिंग केली आहे. अगोदर बॅकची ड्राफ्टिंग केली, त्यानंतर फ्रंटची ड्राफ्टिंग करून कटिंग केली, त्यानंतर बॅक पाठवून ठेवून कटिंग केली. तर आता आपल्याला स्लीव कट करायची आहे आणि हे पॅटर्न अस्तर्व आणि मेन फॅब्रिकवर ठेवून देखील कट करायचे. तर ते कशा पद्धतीने करायचे या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगते. तर बघा, अगोदर आपल्याला स्लीव कट करण्यासाठी बॅक आणि फ्रंटचे हे जे मोंढ्याचे राऊंड आहे हे चेक करून घ्यायचे. तर ते कसे चेक करायचे, तर इथं बघा, तर अगोदर बॅक पार्टचा घेते, वरतून अर्धा इंच सोडून द्यायचं आहे आपल्याला. तर इथून अर्धा इंच बघा असं सोडून दिलं आणि आता हा राऊंड आपण असा चेक करून घेऊ. तर हे बघा, असं चेक करायचं. तर किती येतोय, 8.5 इंच बॅकचा राऊंड येतोय. तर आपण इथं दुसऱ्या याच्यावर लिहून घेऊ 8.5 इंच आणि फ्रंटचा देखील आपल्याला चेक करायचं आहे. तर हे बघा, बॅकच्या बाजूला ठेवती, फ्रंटचा देखील सेम वरतून अर्धा इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि हा मोंड्याचा जो राऊंड आहे हा चेक करायचा आहे. बघा, टक्स आपण मायनस केला आहे. आता हा येतोय आपला 8 इंच. किती येतोय, 8 इंच. बॅक आणि फ्रंटमध्ये अर्धा 1 इंचाचा फरक राहू शकतो, एवढं काही नाही त्यामध्ये. तर बघा, आता बॅक आलाय 8.5 आणि फ्रंट आलाय 8 इंच. तर स्लीव आपण कट करायला घेऊ. तर इथं न्यूजपेपर घेते मी, न्यूजपेपर स्लीवची तुम्हाला कटिंग करून दाखवते. तर इथं बघा, आता हा फोल्ड आहे, हा न्यूजपेपर जो आहे तो फोल्ड आहे, बंद बाजू आहे. बंद बाजूवर आपल्याला बाहीची लांबी ती टाकायची. तर इथं बघा, बाही आपली 7 इंचाची तयारी, त्याच्यात आता अस्तरची बाही आहे त्यामुळे 1 इंच प्लस करायचं. तर इथून बघा टेप असं ठेवते मी, इथं 8 इंचावर मार्किंग करते. शिलाई मार्जिन घेतली 1 इंच. त्यानंतर कॅफ हाईटसाठी आतमध्ये 3 इंचावर एक मार्किंग करते मी. तिथून पुन्हा टेप असा ठेवायचा आणि बॅकचा जो राऊंड आपण चेक केला होता, बघा बॅकचा जो राऊंड चेक केला होता 8.5 इंच, तो 8.5 इंच राऊंड आपल्याला इथं घ्यायचा आहे. बघा, व्यवस्थित टेप ठेवायचा, 8.5 इंच इथं मार्किंग करायची. स्केलने आपण आता हे जोडून घेऊ इकडे देखील. त्यानंतर बघा, आता इथं 8.5चा बॅक साईडचा राऊंड घेतलाय ना, तिथून आतमध्ये आपल्याला 1.5 इंच एक मार्किंग करायची. 1.5 इंच मार्किंग केली. आता ही 1.5 इंच आपल्याला इथं क्रॉसमध्ये असं जॉईन करायचंय. बघा, आता ह्या तिरप्याला आपल्याला सेंटर काढायचं आहे, कारण आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे त्यासाठी. तरी बघा, टेप असा ठेवायचा, तिथून फोल्ड करायचा आणि सेंटर एक मार्किंग करायची. सेंटर एक मार्किंग केली, त्यापुढे 1 इंचावर एक मार्किंग करायची आणि इथं बघा, इथं टेप असा ठेवायचा, 1 इंचावर करायची आणि 1.25 इंचावर, अशा 2 मार्किंग करायच्या. मार्किंग केली आहे आता आपण स्लीवचा जो आकार आहे तो इथं ड्रॉ करून घेऊ. ते इथं बघा, तर अगोदर बॅक साईडचा बाहीचा आकार इथं मी ड्रॉ करते. त्यानंतर पुढचा तर हे बघा, असा बाहीचा आकार बॅक आणि फ्रंट दोन्ही पण ड्रॉ करून घेतले. आता आपण हे जे राऊंड चेक केले होते बॅकचा आणि फ्रंटचा, ते आपल्याला या बाहीचा जो आकार दिलाय त्यावर ठेवून देखील चेक करून घ्यायचे, म्हणजे आपली बाही जोडताना कमी जास्त होणार नाही. तर इथं बघा, मी आता बॅक साईडच्या बाहीच्या आकारवर टेप ठेवून चेक करते. इथं 8.5 इंच इथे येते. बघा, 8.5 इंच मार्किंग केली. आता फ्रंटचा चेक करू आपण इथून. तर फ्रंटचा किती आपला 8 इंच. हे बघा, इथं 8 इंच. आता दोघांचा गॅप किती येतोय आपला, अर्धा इंचाचा. त्या अर्धा इंचाचा सेंटर काढायचा आणि इथं खाली दंडघेर घ्यायचा आहे. तर दंडघेर किती आपला 4.25 इंच दंडघेर आहे. 4.5 घेऊ आपण, 4.5 दंडघेर आणि शिलाई मार्जिन 2 इंच. त्यानंतर आता हा जो मध्य काढलाय
तो आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे बघा. अशा पद्धतीने आपल्याला स्लीवची जी ड्राफ्टिंग आहे ती करायची. आता स्लीवची ड्राफ्टिंग केली, आता आपण कट करून घेऊ बघा. इथे मी कट करून घेते. खूप सोपी पद्धत आहे आणि अशी जी कटिंग केली ना आपली स्लीव जोडताना आहे ना कमी जास्त होत नाही. तर बॅक साईडचा जो बाहीचा आकार आहे तो अगोदर कट केला, त्यानंतर हा आकार जो आहे तो आपल्याला तो कट करायचा आहे. इथं बघा अशा पद्धतीने आपण फ्रंटचा देखील आकार कट केला. या दोघांच्या आकारामध्ये आपल्याला अर्धा इंचाचा गॅप ठेवायचा आहे. आता आपलं सर्व पॅटर्न कट झाले. आता आपण अस्तरवर ठेवून देखील ड्रॉ करू ते. इथं बघा हे अस्तर घेतलंय मी आणि हा ब्लाऊज पीस आहे, हा साडीतला ब्लाऊज पीस आहे. आता या अस्तरवर आपण पॅटर्न ठेवून अगोदर ड्रॉ करून घेऊ ते इथं मी. तर इथं बघा अस्तर घेतलंय. आता हे डबल फोल्ड आहे, तर डबल फोल्ड म्हणजे बंद बाजूकडून आपण हा बॅक पार्ट असा ठेवून घेणार. हे बघा असा ठेवून घेतला आहे आणि ॲज इट इज जसं आहे तसं आपण मार्किंग करून घेणार आहे. तर इथे मी मार्किंग करून घेते. तर इथं बघा आता बॅक पार्ट ॲज इट इज जसा तसा ठेवून मी इथं ड्रॉ करून घेतला आहे. हे बघा कुठेही काही वाढवायचं नाही, जसं आहे तसंच आपल्याला ड्रॉ करायचं आहे. तर इथं बॅक पार्ट आपला ड्रॉ झाला आहे, मी बाजूला ठेवते. त्यानंतर बघा आपल्याला आता फ्रंटचा जो पार्ट आहे साईडचा तो घ्यायचा आहे. तो इथं आपल्याला हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. आता हा देखील मी ठेवून कुठे वाढवायचं आहे तुम्हाला सांगते. अगोदर जसा आहे तसा ठेवून आपण मार्किंग करू. हे बघा इथे जो पार्ट वाढवायचा आहे तुम्हाला मी तिथं सांगितले की इथं आपल्याला वाढवायचं आहे. हे बघा इथं आता मी अगोदर ड्रॉइंग जसा आहे तसा मार्किंग करून घेतली. त्यानंतर बघा इकडे देखील आता इकडनं आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, कारण कटोरी जी आहे ती आपली जॉईंट होणार आहे आणि खालून देखील क्रॉसपट्टी जॉईंट होणार आहे, त्यासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. बघा इथे मी असं अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं आहे. हे बघा इथून अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला आणि खालून क्रॉसपट्टी जॉईंट होणार आहे त्यामुळे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला. आता आपण हा पार्ट बाजूला ठेवू. आता स्लीव घेऊ. तर बाही बघा म्हणजे इथं अशी ठेवून घ्यायची आणि बाही कुठेही काही वाढवायची नाही, जशी आहे तशीच आपल्याला मार्किंग करायची. तर बाही मी जशी आहे तशी मार्किंग करून घेते. तर बघा बाही जशी आहे तशी मार्किंग केली. बाही आपण बाजूला घेऊ. त्यानंतर आपल्याला कटोरी घ्यायची. तर कटोरी कशी वाढवायची, तर इथं बघा आता कटोरी आपल्याला अशी ठेवायची. हा जो टक्स आहे हा मायनसच करायचा आणि हा देखील मायनस करायचा आहे. दोन्ही टक्स मायनस करायचे आणि आता इथं कटोरी ठेवून घेते बघा मी अशी. तर कटोरी ठेवून घेतली. ॲज इट इज अगोदर जशी आहे तशी आपण ड्रॉ करून घेऊ. त्यानंतर कटोरी कुठे वाढवायची मी तुम्हाला इथे सांगते, पण अगोदर आपण इथे ड्रॉ करून घेऊ जशी तशी. तरी इकडे देखील बघा मी कटोरी जशी तशी ड्रॉ करून घेतली. आता कटोरी कुठं वाढवायची बघा, आपल्याला फक्त गळ्याच्या साईडने कटोरी वाढवायची नाही, इथे देखील अर्धा इंच वाढवायची, इकडनं पण अर्धा इंच वाढवायची आणि इकडनं खाली क्रॉसपट्टी जॉईंट होणार आहे तिथं अर्धा इंच वाढवायची. तर आता मी इथे तुम्हाला वाढवून दाखवते. बघा जास्त वाढवायची नाही, अर्धाच इंच कटोरी आपल्याला वाढवायची. तर वाढवली. त्यानंतर हा टक जो आहे तो पाऊण इंच आतमध्ये मार्किंग करून घ्यायचा आहे, कारण आपला शिलाईमध्ये तो बरोबर येईल. आता आपण इथं बघा पाऊण इंच असा आतमध्ये मार्किंग करून ड्रॉ करून घेतला आहे, कारण शिलाई देताना तो बरोबर जेवढा आहे तेवढा तयार होईल. आता आपल्याला इथं मार्किंग करून घेतलं. आता आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे ना
ती देखील मार्किंग करून घ्यायची. तर क्रॉसपट्टी घेते बघा मी इथं आता. ती इथं बघा क्रॉसपट्टी जी आहे ती आपल्याला अशी ठेवायची आहे आणि हा पार्ट देखील असा ठेवायचा आहे बघा. व्यवस्थित एकाला एक जॉईन करून ठेवायचे. गॅप पण नाही ठेवायचा आणि जास्ती असं एकावर एक पण नाही ठेवायचे. हे बघा असे. आता अगोदर मी क्रॉसपट्टी जशी आहे तशी मार्किंग करून घेते. इथं बघा इथं अशी मार्किंग करून घेते क्रॉसपट्टी. त्यानंतर तुम्हाला कुठे वाढवायची ते देखील सांगते. हे बघा त्यानंतर इथं असं व्यवस्थित जॉईन करून ठेवायची. मागे पुढे होऊ द्यायचं नाही, कारण जसा आकार आहे क्रॉसपट्टीचा तसाच आला पाहिजे. तर बघा क्रॉसपट्टी आपण अशी वाढवून घेतली. आता इकडनं बघा आहे पट्टीसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि इथून आपली कटोरी आणि फ्रंटचा जो पार्ट आहे तो जॉईंट होणार आहे क्रॉसपट्टीला. त्यामुळे वरतून अर्धा इंच जसा आकार आहे तसंच आपल्याला इथं वाढवून घ्यायचं आहे बघा. अशा पद्धतीने क्रॉसपट्टी देखील आपण वाढवून घेतली. आता पॅटर्न आपण सर्व वाढवून घेतले. आता आपण कट करून घेऊ. तर इथं बघा मी कट करून घेतली. जसे मार्किंग आहे तशीच कटिंग करायची आपल्याला. तुम्हाला देखील सेम याच पद्धतीने मी जशी कटोरी वाढवली त्यानंतर क्रॉसपट्टी आणि फ्रंटचा पार्ट. आपल्याला पार्ट कोणते वाढवायचे नाही, फक्त बॅक पार्ट आणि स्लीव म्हणजे बाही. बाकी सर्व पार्ट आपल्याला अर्धा अर्धा इंच वाढवायचे आणि कुठे वाढवायचे ते देखील तुम्हाला मी इथं दाखवले. व्यवस्थित चेक करून घ्यायचं, खाली वर नाही आहे ना. क्रॉसपट्टी कट झाली. त्यानंतर बघा आता हे जे पार्ट आहे हे देखील आपल्याला कट करून घ्यायचे. जसे मार्किंग आहे तसेच कटिंग करायची आपल्याला. फ्रंट पार्ट कट झाला. त्यानंतर आपल्याला बाही कट करून घ्यायची. ते इथं बघा बाही मी कट करून घेते. बाही कट झाली. आता आपल्याला कटोरी कट करून घ्यायची. तर इथं बघा कटोरी आता जशी आहे मार्किंग तशी मी कट करते. कटोरी लक्षात घ्या कशी कट करते. मधला टक्स कट करायचा आहे आपल्याला, बाहेरचा नाही कट करायचा. तर बघा अशा पद्धतीने आपण सर्व पॅटर्न सर्व कट करून घेतले.
तर बघा सर्व पॅटर्न जे आहे ते आपण सर्व कट करून घेतले. आता मेन फॅब्रिकवर ठेवून आपल्याला हे सर्व पॅटर्न अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन कट करायचे. फक्त क्रॉसपट्टी जी आहे ती आपल्या ॲज इट इज जशी आहे तशी ठेवूनच कट करायची. क्रॉसपट्टी आपल्याला वाढवायची नाही आणि हे देखील वाढवायचे नाही, पण आपण शिलाई जे पार्ट जॉईन झाल्यानंतर कट करून टाकू. पण आता सध्या आपल्याला अस्तरवर ठेवून एक्स्ट्रा अर्धा इंच कट करून घ्यायचे. तर आपण कट केल्यानंतर स्टिचिंग जी आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू, कशा पद्धतीने पार्ट स्टिच करायचे. तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि तुमचे काही डाऊट असतील तर ते देखील कमेंट करा. नक्कीच ते डाऊट सॉल्व करण्याचा मी प्रयत्न करेन. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.